रामकृष्ण हरी माऊली पंढरपूर क्षेत्र वर्णन कथा ऐका. पार्वती शंकराला म्हणाली, तुम्ही प्रयाग, काशी आणि गया हे तीर्थस्थळी यंत्रावर आहे म्हणून सांगितले. प्रयाग भास्कर क्षेत्र आहे, पण काशी गया कोठे आहे ते सांगावे. शंकर म्हणाले, हे गौरी, हे अत्यंत गुह्य आहे. हे इतर कोणालाही सांगू नये. ज्याच्या सत्तेने काळ चालतो, सूर्य, चंद्र, पृथ्वी ज्याच्या सत्तेने चालते, समुद्र आपली मर्यादा सोडत नाही, आकाश कोसळत नाही, सर्व ग्रह तारे ज्यांच्या सत्तेवर उगवतात, माझ्यासह इंद्र, ब्रह्मदेव ज्यांच्या आज्ञेचे पालन करतात, त्यांच्या इच्छेने सर्व कार्य चालते. जो पूर्ण ब्रह्मानंद आदिपुरुष आहे, तो श्रीहरी पंढरीचा आहे. त्या आदिपुरुषाला स्फुरण आहे. त्यातून ओंकार ध्वनी उमटला. ओंकाराचा जो ध्वनी तीच महामाया. तिच्यापासून महत्त्वरूपी इच्छाशक्ती प्रकट झाली. ती सत्व रजतमात्मक झाली. सत्वगुणी आणि ज्ञानशक्ती, रजोगुणी क्रियाशक्ती व तमोगुणी द्रव्यशक्ती असे वेदांचे सांगणे आहे. या तिघापासून सृष्टी निर्माण झाली. अनंत ब्रह्मांडे प्रकट झाली. 25 तत्वापासून सृष्टी निर्माण झाली. ते मूळचे जे त्रिगुण तेच ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांची रूपे जेथून निर्माण झाली, ते बिंदुस्थान मुख्य हेच. अशा प्रकारे पंढरपूर क्षेत्राचे अकार, उकार व मकार त्रिगुणात्मक यंत्र आहे. त्याच्या मध्यभागी बिंदू तीर्थाची ओंकाराची अर्धमात्रा आहे. त्याच्या पलीकडे बिंदुस्थानी परब्रह्म आहे. तेथे 4 वाणी बंद पडतात. वेदसुद्धा मौन धारण करतो. असे हे पंढरपूर क्षेत्र. हे माझे शरीर आहे. बिंदुस्थान माझे हृदय असून त्यात आत्माराम आहे. हे पंचक्रोशात्मक पंढरपूर क्षेत्र म्हणजे पुण्यक्षेत्र वाराणसी. हे जो असत्य मानेल तो महानरकात जाईल. पंढरपूरला नावे ठेवणाऱ्याने त्यांनी कितीही तीर्थयात्रा केल्या तरी त्याचा उद्धार होणार नाही. ते स्थान देवालाही दुर्लभ आहे. तेथे मनुष्याचं काय? तो पूर्ण ब्रह्मा सनातन श्रीहरी पंढरपुरात नांदतो आहे. या ब्रह्मांडात पंढरीसारखी दुसरी नगरी नाही. हीच वाराणसी नगरी. ही दक्षिणेत चंद्रभागेच्या तीरावर आहे. स्वर्ग, मृत्यू व पाताळ या लोकातील सर्व लोक जेथे शांत, तृप्त, आनंदित होतात व शेवटी ब्रह्मानंद पदाला जातात. त्या पंढरीसारखी नगरी अवघ्या त्रैलोक्यात नाही. बिहुरीच्या तीरावर असलेले हे सुंदर काशीपुरी आहे. येथील मुख्य बिंदुलिंग ते देवांनाही दिसत नाही. असे हे पंढरी क्षेत्र माझे शरीर आहे. ते अविनाश अचल आहे. त्रैलोक्याचा प्रलय झाला तरी पंढरीस कसलीही भीती नाही. तेथे काळाचेही काही चालत नाही. अशा या लिंगमय क्षेत्राचे जो दर्शन घेतो त्याला मी ज्ञान देतो. मग त्याला बिंदुस्थळ समजते. आपल्या घराहून निघून पंढरीकडे येत असता प्रत्येक पावलागणिक अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. बिंदुलिंगाला प्रदक्षिणा घातली असता अवघ्या ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घातल्यासारखे होते. ज्याने बिंदुदर्शन म्हणजेच पांडुरंगाचे दर्शन घेतले असता 350 कोटी तीर्थात स्नान केल्यासारखे आहे. यात जराही शंका नाही. ज्याने बिंदुदर्शन न घेता अन्नभक्षण केले तर ते रक्त पुरापान ठरते. पंढरपूर क्षेत्रात राहून बिंदुलिंगाचे दर्शन घेत नाही
चंडाक्षर मंत्र जपत नाही तो दुरात्मा होय. तो नरकात जाऊन अनेक दुःख भोगतो. म्हणून नित्य चंद्रभागेत स्नान करावे. त्रिमूर्तीचे दर्शन घ्यावे. बिंदुस्थळ म्हणजेच पांडुरंगाला पाहून साष्टांग नमस्कार घालावा. जो बिंदू दर्शन घेत नाही त्याला पितरशाप देतात. आपल्या जवळ पैसा असेल तर यथाविधी पांडुरंगाची पूजा करावी. जर ऐपत नसेल तर परमेश्वराला पाणी अर्पण करावे. त्यामुळे श्रीहरी संतुष्ट होतो. पंढरपूर तीर्थक्षेत्र हे सर्व तीर्थाचा मुकुटमणी आहे. जो चंद्रभागेत स्नान करतो त्याच्या आयुष्याला उजाळा मिळतो. त्याची पापे नाश पावतात आणि त्याचा उद्धार होतो. नारद मुनी शशाला सांगतात, ज्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल त्याने पंढरी क्षेत्री जावे. तेथे वास्तव्य करावे.